नमस्कार, मी मयुरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। काँग्रेसचा हा जाहीरनामा 5 न्याय आणि 25 गॅरंटीवर आधारित आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। यात 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि तरुणांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत 1 लाख रुपये देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे। जात जनगणना आणि आरक्षणाची 50% मर्यादा रद्द करण्याची गॅरंटी काँग्रेसने दिली आहे। तसेच किसान न्याय अंतर्गत पक्षाने किमान आधारभूत किंमत, कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि GST मुक्त शेतीला कायदेशीर दर्जा देण्याचे आश्वासनही दिले आहे। अग्निवर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। तर गरीब महिलांना 1 लाखाच्या मदतीचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही प्रमुख मुद्दे आपण पाहूया। 30 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जाईल। पहिल्या पक्की नोकरीचे वचन, युवा स्टार्टअप फंड रुपये 5000 कोटी युवा केंद्री असेल। बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देण्याचे आश्वासन देणार हा मुद्दा काँग्रेस गेम चेंजर म्हणून आणण्याची शक्यता। शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात सवलत, लाखो रिक्त पदे भरण्याचे केंद्राचे आश्वासन, अग्निवर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले जाणार। तर पेपरफुटी थांबवण्यासाठी कठोर शिक्षा आणि जगात यशस्वी मानले जाणारे तंत्र आणि रणनीती वापरण्याचे वचन। गृहलक्ष्मी सारख्या योजनेपेक्षा अधिक पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन। 450 रुपयांना गॅस सिलेंडर देण्याचे आश्वासन। बस प्रवासात सवलत देण्याचे आश्वासन। शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीऐवजी MSP हमी देण्याचे आश्वासन। असे एकूण विविध 25 मुद्दे त्यांनी जाहीरनाम्यात जाहीर केले आहेत।